हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 3 जानेवारी 2024 रोजी छत्रपती संभाजी महाराज नगर महानगरपालिकेमधील पेपर झाला. तर त्या पेपरमधील जी केचे 12 प्रश्न माझ्या एका विद्यार्थ्याने मला पाठवलेले आहेत. तर त्या 12 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी ज्या विद्यार्थ्याने मला हे प्रश्न पाठवलेले आहेत त्याचा मी मनापासून आभारी आहे. मला सांगायला खरंच आनंद वाटत आहे की या 12 प्रश्नांपैकी बरेचसे प्रश्न जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्नमधले जशास तसे आलेले आहेत आणि आगामी परीक्षांमध्ये सुद्धा तुम्हाला याचा डेफिनेटली फायदा होईल. आणि हे घ्यायचं असेल जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, छत्रपती संभाजी महाराज नगर महानगरपालिका पेपर 2023. पहिला प्रश्न आहे, 2023 साली सी बी आयचे संचालक कोण आहेत? तर 2023मध्ये सी बी आयचे संचालक प्रवीण सूद हे आहेत. प्रवीण सूद हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानं मला वाटते ते आधी कर्नाटकचे डी जी होते. ऑगस्ट 2023 जर्मन बर्लिन येथे सर्वात लहान वयाची वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी भारतीय तिरंदाज कोण आहे? तर तिचं नाव आहे अदिती स्वामी. आणि आपल्यासाठी अजून अभिमानाची गोष्ट म्हणजे ती आपल्या महाराष्ट्राची आहे आणि मला वाटतं वयाच्या 17व्या वर्षी तिनं हे सुवर्णपदक जिंकलेलं आहे. आणि जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी 2023मधील ऑगस्ट महिन्यामध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धा झालेली आहे. त्यामध्ये तिला हे सुवर्णपदक मिळालेलं आहे. आणि अतिशय ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीतून ती पुढे आलेली आहे. भारतात स्मार्ट सिटी एकूण किती आहेत? तर भारतामध्ये 100 स्मार्ट सिटी बनवण्याचं उद्दिष्ट नरेंद्र मोदी यांनी ठेवलेलं होतं. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण आहेत? तर सर्वांना माहिती आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्याच भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो? तर आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 6 एप्रिल या तारखेला साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती जागा आहेत? तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण 288 जागा आहेत. कालवा निरीक्षकच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये 78 जागा आहेत आणि महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 खासदार निवडून जातात आणि महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 खासदार निवडून जातात. अनुभूती दिव्यांग पार्क कोणत्या शहरात आहे? तर अनुभूती दिव्यांग पार्क नागपूर या शहरामध्ये आहे. आणि हे जे दिव्यांग पार्क आहे ना नागपूरचं, जगातील सर्वात मोठं दिव्यांग पार्क आहे. आणि याचं उद्घाटन आपले नागपूरचे खासदार आणि देशाचे रस्ते व वाहतूक विकास मंत्री श्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झालेलं आहे. लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याचा व लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसभेचं अधिवेशन बोलावण्याचा आणि लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे. आणि घटक राज्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन बोलावणे व ते विसर्जित करणे हा अधिकार राज्यपालांचा असतो. पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर या वाद्याशी संबंधित आहेत. संतूर हे त्याचं उत्तर आहे. महाराष्ट्रातील लोकायुक्त संस्थेची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त या संस्थेची स्थापना 1971मध्ये झालेली आहे. आणि घटक राज्यामध्ये लोकायुक्त ही संस्था स्थापन करणारं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे. त्याच्या पुढे पाहता, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? तर जायकवाडी धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं आहे. आणि हे छत्रपती संभाजी महाराज या जिल्ह्यातील पैठण या तालुक्यामध्ये आहे. पैठण या ठिकाणीच संत एकनाथ महाराजांची समाधी आहे. आणि मग संत एकनाथ महाराजांच्या नावावरूनच जायकवाडी धरणाचं जे जलाशय आहे त्याला नाथसागर असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं जे बॅक वॉटर आहे त्या ठिकाणी एक पक्षी अभयारण्यसुद्धा आहे. आणि जायकवाडी धरणाला लागूनच संत ज्ञानेश्वर उद्यानसुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल संत ज्ञानेश्वर नाव का दिलं? तर संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे मूळ गाव आहे आप्पेगाव ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये आहे, म्हणून ते ज्ञानेश्वर उद्यानसुद्धा त्या ठिकाणी आहे. तर ते सुद्धा माहिती असू द्या. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्रातील सिवनी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील सिवनी विमानतळ अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट टी सी एस 71 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये नगर रचना शिपाई, नगर परिषद, तलाठी
यांचे पेपर दिलेले आहेत. तसंच त्यांनी लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संच आणि TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच हेही पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.